श्री स्वामी समर्थ. आपण पाहणार आहोत अध्याय 5वा. अध्यायाच्या सुरुवातीला ग्रंथकाराने सत्पुरुषांच्या सहवासाने भक्तांमध्ये उत्तम बदल घडतो असे विधान केले आहे. ज्यांची पूर्वपुण्याई आहे त्यांना श्री स्वामींचा सहवास लाभला. अक्कलकोट निवासी जनता हर परमभाग्यशाली होती. अक्कलकोटच्या राजांनाही पूर्ण पुण्याईमुळेच श्री स्वामींसारख्या दिव्य सत्पुरुषांचा सहवास घडला. श्री स्वामींची कीर्ती चहूबाजूस पसरली. इतकेच नव्हे तर बडोद्याचे राज्याधिकारी मल्हारराव गायकवाड यांच्या कानीही पोचली. त्यांच्या मनात विचार आला की आपण श्री स्वामींना अक्कलकोटहून थेट आपल्या बडोदा नगरीस आणावे. याकरिता त्यांनी अनेक मातब्बर दिवाण व सरदारांसमोर जो कोणी श्री स्वामींना इथपर्यंत आणेल त्याला आम्ही इनाम आणि मानसन्मान देऊ असा प्रस्ताव ठेवला. हे ऐकून सुज्ञ मंडळीही काढता पाय घेतला. मात्र तात्यासाहेब यांनी श्री स्वामींना बडोद्यास आणण्याचा विडा उचलला. राजा मल्हारराव यांच्याकडून बरेचसे धन आणि सेवकांची फौज घेऊन तात्यासाहेब अक्कलकोटास आले. तेथे त्यांचा याचकांना धनद्रव्य देऊन तसेच अनेकांना मोठ्या जेवणावळी घालून संतुष्ट केले. त्यांनी चोळप्पांनाही जहागिरी देण्याचे आश्वासन दिले. तात्यासाहेबांच्या बोलण्यामुळे चोळप्पा आनंदित झाला. त्याने हा विश्वास श्री स्वामींविषयी काढला आणि आपण बडोद्यास गेल्यावर मला जहागिरी मिळेल असे सांगितले. त्यावर श्री स्वामी हसले आणि म्हणाले, त्यांच्या मनात भक्ती नाही, मग आम्ही तिथे जाऊन काय उपयोग. इथे कथेचा पूर्वार्ध संपवताना ग्रंथकाराने उत्तरार्धाविषयी सुतोवाच केलेला आहे. श्री स्वामी समर्थ.